हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा जो मिसलेनियस एक्सरसाइज 1 आहे तो आपण सॉल्व करणार आहे. याच्यात आपली रिव्हिजन पण होऊन जाईल, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन मी जेव्हा सॉल्व करते तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका, बघा, तुम्ही तुमचं सोडवायचा पण प्रयत्न करा स्वतःहून, म्हणजे तुमची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल एक्झाम करता. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघूयात. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 108 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल अँड मेजर ऑफ अँगल S इज इक्वल टू 72 डिग्री. सो काय विचारलं प्रश्न, स्टेट विच पेअर ऑफ साइड्स ऑफ दोज गिवन बिलो इज पॅरलल. आता मेजर ऑफ आपण हा PQRS बघा इथे मी काढून घेतला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे इथे की P आणि R आहेत, म्हणजे ऑपोजिट अँगल्स आपले काय असतात, नेहमी सेम असतात. सो हा काय आहे 108 डिग्री आणि हा सुद्धा काय आहे 108 डिग्रीज, 108. आणि S आणि Q काय आहेत, हे 72 डिग्री. ठीक आहे, तर आपल्याला स्टेटमेंट कुठलं आपलं बरोबर आहे ते विचारलं, याच्यातलं कुठलं पॅरलल आहे ते विचारलं. आता बघा, साईड PQ आणि QR, PQ आणि QR ह्या कुठल्या साईड आहेत, ॲडजसेंट साईड आहेत. जेव्हा वर्टेक्स कॉमन असतो तेव्हा त्या साईड कुठल्या असतात, ॲडजसेंट साईड्स असतात, त्यामुळे हे तर होणार नाही स्टेटमेंट, पहिलं तर नाही. दुसरं काय आहे, साईड PQ अँड साईड SR, PQ अँड SR या पॅरलल होऊ शकतात, हो की नाही, हे ऑपोजिट साईड्स आर पॅरलल. त्याच्यानंतर पुढचं बघा, थर्ड स्टेटमेंट, साईड SR अँड साईड SP, SR आणि SP हे काय आहेत, दोन्ही ॲडजसेंट साईड आहेत, कारण काय वर्टेक्स कॉमन आहे दोघांचा, सो दे आर ॲडजसेंट साईड्स. अँड साईड PS अँड PQ, PS अँड PQ ह्या पण काय झाल्या, PS अँड PQ ॲडजसेंट साईड्स. सो फक्त स्टेटमेंट B, म्हणजे B हे करेक्ट आन्सर आहे फक्त ह्याचं, PQ अँड SR आर पॅरलल. सेकंड बघूयात, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता रेक्टँगलचं, आता इथे माझ्याकडे प्रॉपर्टीज एका ह्याच्यावर लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवते, त्याच्यानुसारच आपण बघायचं आहे. इथे बघा, रेक्टँगल जो हा दिलेला आहे, ह्या रेक्टँगलच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठे आहे का की ते परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इथे काय दिलेलं आहे, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर. इथे कुठेही ॲडजसेंट, आपण बघा हा रेक्टँगल आहे, ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम याच्या असतात. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, दोघांची मेजर सेम असतं. अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, बायसेक्टचा अर्थ काय होतो, हे जे दोन्ही डायगोनल्स आहेत ते एकमेकांना जेव्हा, म्हणजे हा डायगोनल जेव्हा ह्याला बायसेक्ट करतो तेव्हा ह्या दोघांचं मेजर, म्हणजे हे जर 6 असेल तर हे पण 3 होईल आणि हे पण 3 होईल, बरोबर, त्याला बायसेक्ट म्हणतात. म्हणजे दोन्ही ही जी लाईन आहे ती सेम ह्याच्यात कट होते, तेव्हा तो ते बायसेक्ट इच अदर. पण इथे परपेंडिक्युलर दिलं आहे का, नाही दिलं. आपण अजून एक हे घेऊन बघू शकतो. इथे आपण समजा हे मोजायचं ठरवलं तर इथे बघा 90 डिग्री कुठे येतं, इथे येतं आणि ही लाईन इकडे गेली आहे. ठीक आहे, सो हे परपेंडिक्युलर नाही आहे. सो पहिलं स्टेटमेंट तर रॉंग आहे. दुसरं बघूयात, डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता रॉम्बसच्या प्रॉपर्टीज बघूयात आपण. रॉम्बसच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, मग डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता इथे जे डायगोनल्स आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, कारण ही जर एक लाईन दिलेली आहे ह्याच्यामध्ये ह्या दोघांचं सम, हे म्हणजे काय, ह्याचा हायपोटेनियस आहे, हे 90 डिग्री आहे, हे सम आपण सॉल्व केलेले आहेत ऑलरेडी या लेसनमध्ये. ठीक आहे, डायगोनल्स बायसेक्ट द ऑपोजिट अँगल्स, डायगोनल बायसेक्ट द ऑपोजिट अँगल्स, म्हणजे हे जे ऑपोजिट अँगल्स आहेत, हे B आणि D आणि A आणि C ऑपोजिट अँगल आहे आणि हे ह्यांना एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे काय होतं, बायसेक्टचा अर्थ काय, अँगल्सला बायसेक्ट होतं, म्हणजे काय, हा जर 90 डिग्री असेल तर हा पण 45 होईल आणि हा पण 45 होईल, ह्याचा बायसेक्टचा हा अर्थ होतो, दोन्ही अँगल सेम असणार आहेत. ठीक आहे, सो ही सेकंड पण हे बरोबर आहे, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे तर एक स्टेटमेंट तर बरोबर आहे. दुसरं बघूया, डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता पॅरलोग्रामचं बघा, पॅरलोग्राममध्ये प्रॉपर्टीज काय काय आहेत, ॲडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ऑपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, बरोबर. म्हणजे डायगोनल्स तर बायसेक्ट होतात, पण ह्याच्यात कुठेही आहे का की परपेंडिक्युलर इच अदर आहेत का, हे कुठल्याही या साईड्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का, नाही. सो थर्ड स्टेटमेंट काय येणार आहे, चुकीचं येणार आहे, थर्ड स्टेटमेंट पण नाही येणार आहे. त्याच्यानंतर डायगोनल्स ऑफ ए काईट बायसेक्ट इच अदर, डायगोनल्स ऑफ ए काईट, आता इथे काईट दिलेली आहे बघा. काईटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, 2 पेअर ऑफ ॲडजसेंट साईड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे हे ॲडजसेंट साईड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे ह्या 2 साईड सेम असणार आहेत आणि ह्या 2 साईड सेम असणार आहेत. 1 पेअर ऑफ ऑपोजिट अँगल इज कॉन्ग्रुएंट, 1 पेअर ऑफ ऑपोजिट अँगल, हे B आणि D, ठीक आहे, हे साईन दिलेलं असेल, हे कॉन्ग्रुएंट असणार आहे, म्हणजे हे सेम असणार आहे. पण इथे कुठेही दिलेलं नाही आहे की
डायगोनल्स ऑफ ए काईट बायसेक्ट इच अदर. बायसेक्टचा अर्थ काय होतो, जेव्हा ही लाईन याला कट होते तेव्हा हे तर होतील सेम दोन्ही, पण हे होत आहेत का, ए आणि सी सेम आहेत का, ए आणि ती समजा आपण ओ म्हणलं इथे, तर ए ओ आणि ओ सी हे सेम होणार आहे का, याचं अंतर नाही होणार आहे, ओ सी ह्याच्यापेक्षा जास्त आहे ए ओपेक्षा, त्यामुळे बायसेक्ट होत नाही. सो फोर्थ जो आहे दिलेला आहे तो सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे फक्त आन्सर काय आहे बरोबर, डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टेड, म्हणजे ओनली स्टेटमेंट बी इज ट्रू. सो हे बी वर टिक करा. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट बघा काय आहे की इफ 19 क्यूब इज 6859 6859 फाइंड क्यूब रूट ऑफ 0.006859. ठीक आहे, ह्याचा क्यूब दिलेला आहे 19चा, तर आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं आहे. मग आता आपण क्यूब रूट कसं फाइंड करतो ते मी तिथे तुम्हाला रफमध्ये दाखवते. इथे रफमध्ये बघा, आपण समजा लिहून घेतलं क्यूब रूट, आपल्याला काय माहिती आहे, क्यूब हा ह्याचा माहिती आहे, 19चा क्यूब काय आहे 6859. मग जेव्हा क्यूब रूट आपण लिहू इथे 0.006859, आता इथे बघा हे किती आहेत, पॉईंट नंतर किती डिजिट आहेत ते आपण खाली डेसिमलमध्ये खाली घेऊ शकतो. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 आहेत क्यूब रूट. सो इथे आपण काय लिहू शकतो, 6859 फक्त आपण इथे घेतलं तर खाली किती येणार आहे, 1च्या वर किती 0 येणार आहेत, 6 1 5 6. ठीक आहे, ह्याचं आपण असं डेसिमलमध्ये ह्याच्या फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा आपल्याला हे आपण सेपरेट करून घेऊ, क्यूब रूट ऑफ 6859 आणि क्यूब रूट ऑफ हा कशाचा होईल, हे बघा इथे कशाचा क्यूब होणार आहे, हा आधी सेपरेट लिहून घेऊ 6. मग हा हे तर आपल्याला माहिती आहे, हे काय आहे 19 दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, आणि हे किती 0 आहेत बघा, 2 2 आणि 2, म्हणजे हा कशाचा क्यूब असणार आहे, 100चा क्यूब आहे. सो हा काय येणार आहे, 100चा क्यूब रूट येणार आहे. ठीक आहे, मग इज इक्वल टू हे जेव्हा आपण क्यूब रूटमधनं बाहेर काढू, आपण हे दोन्ही आपण बाहेर काढले, जसं 19 बाहेर काढलं तसं हे बाहेर काढल्यावर खाली काय येणार आहे, 100 येणार आहे फक्त, बरोबर. हे सॉरी इथे क्यूब येणार आहे. मग जेव्हा आपण क्यूब रूट काढून टाकतो तेव्हा हे पण क्यूब जातं ह्याच्यावरचं, म्हणजे हे काय येणार आहे 19/100. म्हणजेच मग हे आपण कसं लिहू शकतो, 0.100 आहे, म्हणजे पॉईंट नंतर 2 डेसिमल येणार आहे. सो 0.19. सो ह्याचा आन्सर 0.19 आहे. त्याचा ऑप्शन कुठला आहे, डी, हे ह्याचा करेक्ट आन्सर आहे. चला सेकंड क्वेश्चन बघूयात. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. पहिला नंबर काय आहे 5832. तर आता आपल्याला काय करायला लागेल, पहिले ह्याचे प्राईम फॅक्टर्स काढायला लागतील, बरोबर आहे. म्हणजे प्राईम फॅक्टरसाठी काढून घेऊयात आपण. इवन नंबर आहे, सो कशाने सुरुवात करायला लागेल, 2नी. सो 2 2 जा 4. मग 5 4 गेल्यावर पुढचा नंबर किती होतो, 1, म्हणजे पुढचा नंबर तयार काय होतो आहे 18. सो 2 9 जा 18. त्याच्यानंतर 3 आहे, म्हणजे परत काय येणार 2 1 जा 2, म्हणजे परत 1 होतो, आणि मग पुढचा नंबर काय तयार होतो 12. तो 2 6 जा 12. परत 2ने सुरुवात करायला लागेल कारण इवन नंबर आहे. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8, परत 1 उरला, 2 5 जा 10, परत 1 उरला, 2 8 जा 16. परत 2 घ्यायला लागेल, 2 7 जा 14. त्याच्यानंतर 2 2 जा 4, 1 उरला, 2 9 जा 18. आता इवन नंबर नाही, आता हा ऑड नंबर आहे. सो ऑड नंबरचा आपण काय करतो, ॲडिशन करतो आणि बघतो तो 3च्या टेबलमध्ये येतो आहे की नाही. सो 9 + 2 इज 11, 11 + 7 इज 18, म्हणजे येस 3ने डिवाईड होणार आहे. सो 3 2 जा 6, मग पुढे 1 उरला, 3 4 जा 12, अँड 3 3 जा 9. परत आपण 3 घेणार आहोत, 3 8 जा 24, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 7 जा 21. त्याच्यानंतर 3 9 जा 27, 3 3 जा 9, अँड 3 1 जा 3. ठीक आहे, हे असे फॅक्टर्स आपल्याला आलेले आहेत. आपण हे तर इथे लिहून घेऊयात. 5 8 3 2 इज इक्वल टू किती आहे, 2 3 टाइम्स आहे, आणि 3 किती आहे 6 टाइम्स आहे. तो 6 टाइम्स लिहून घ्यायला लागेल आपल्याला. म्हणजे कशा पेअर तयार होतात, आपल्याला क्यूब रूट काढायचा ना, 3 3च्या पेअर आपण करूया तिथे. ठीक आहे, सो 5 8 3 2 इज इक्वल टू इथे बघा 2चा क्यूब इंटू 3चा क्यूब इंटू 3चा क्यूब, बरोबर. म्हणजेच मग आपण हे कसं लिहू शकतो, 2 × 3 × 3 ब्रॅकेट क्यूब, बरोबर आहे. मग आता हे आपल्याला ह्याचा क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे मग आपल्याला आता हा नंबर जो आहे तो क्यूब रूटमध्ये घालावा लागेल. सो इथे 5 8 3 2 इज इक्वल टू, मग क्यूब रूटमध्ये हा घातल्यावर हा नंबर निघून जाईल इथला 3. ठीक आहे, सो हे येणार आहे फक्त 2 × 3 ×
3. जेव्हा हा आपण नंबर क्यूब रूटमध्ये घेतला तेव्हा हा इथला क्यूब निघून जाईल. सो क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू किती येणार? 3 3 जा 9 अँड 9 2 जा 18. सो आन्सर काय मिळालं आपल्याला? क्यूब रूट ऑफ 5832 इज 18. चला पुढचा नंबर आहे 4096. सो 4096चे आपण आता प्राईम फॅक्टर्स काढूयात. 2ने सुरुवात करायला लागेल कारण इव्हन नंबर आहे. 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8, 2 8 जा 16. अगेन 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, परत किती राहिला इथे पुढे? 2 5 जा 10, परत एक राहिला 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16, 128. परत 2नेच करावं लागेल. 2 6 जा 12, 2 4 जा 8, 2 2 3 जा 6, 2 2 जा 4, त्याच्यानंतर 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, परत 2 येणार आहे. 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. सो किती 2 आले एकदा काउंट करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती 2 आलेले आहेत? 12. सो ते लिहून घेऊ आपण. 3 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे आता बघा पेअर आपण कशा करणार आहे? 3 3ची एक हे करणार आहे. ठीक आहे, 3 2च्या जोड्या करणार आहे. तो किती झाल्या ह्या? 4. म्हणजे 4096 इज इक्वल टू 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब. 4 वेळा आलं बरोबर. मग आता जेव्हा आपण हा क्यूब रूटमध्ये घालू इथे इज इक्वल टू आपण काय करणार आहे मग? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 रेस्ट टू क्यूब बरोबर आहे. मग आता जेव्हा आपण हे 4096 क्यूब रूटमध्ये घालणार तेव्हा हा इथला क्यूब निघून जाणार. मग इज इक्वल टू काय राहणार? फक्त 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. म्हणजेच काय येणार आहे? 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16. म्हणजे क्यूब रूट ऑफ 4096 इज वॉट? 16. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला आहे. आपला जो लेसन होता व्हेरिएशन त्याच्यातला आहे हा. m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. n इज इक्वल टू 15 when m इज इक्वल टू 25. हेन्स फाइंड m इज इक्वल टू फाइंड m when n इज इक्वल टू 87. तर हे आता बघा सुरुवात करूयात आपण सोल्युशनला. काय लिहायचं आहे पहिले आपण? हिअर m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. डायरेक्टली व्हेरीज विथ n. म्हणजेच मग आपण काय लिहितो? m इज इक्वल टू k इंटू n. मग इथे k काय आहे? वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, हे आपण आधी पण लिहिलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यात तसं लिहायचं आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपण काय करायचं आहे? n आणि m दिलेला आहे त्याची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. सो n इज इक्वल टू 15 अँड m इज इक्वल टू 25. सो देअरफॉर 25 इज इक्वल टू k इंटू 15 बरोबर. सो देअरफॉर k आता हे 15 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे केल्यावर काय होणार आहे? डिव्हिजनमध्ये. सो k इज इक्वल टू 25 अपॉन 15. आता हे कशाने डिवाइड होईल? 5ने डिवाइड. 5 3 जा 15, 5 5 जा 25. सो आन्सर काय आलं आपलं? केचं 5 अपॉन 3. केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग आपण इक्वेशन कसं तयार होतं आपलं? m इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू n. हे इक्वेशन तयार झालं आणि ह्याला आपण काय म्हणणार? इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे पण लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, हे तयार झालं आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो पहिला फाइंड m when n इज इक्वल टू 87 हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इथे नंबर टाकूयात आपला. पहिला फाइंड m when n इज इक्वल टू 87. मग आता आपलं काय माहिती आहे आपल्याला? आता इक्वेशन आपल्याला माहिती आहे. सो वी नो दॅट m इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू n. मग आता आपला nची व्हॅल्यू माहिती आहे इथे. सो m इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू 87. सो इज इक्वल टू काय येणार आहे? 8 प्लस 7 किती होतं? 15 होतं. म्हणजे 3ने डिवाइड होईल. सो इथे आपण करूयात 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे पुढे 2 उरतात. सो 27 नंबर तयार होतो. 3 9 जा 27. म्हणजे काय होतं? 29 इंटू 5.
सो 29 इंटू 5 इज 145. सो इथे एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. देअरफॉर एम इज इक्वल टू 145. आता दुसरं काय विचारलं आपल्याला, फाइंड एन वेन एम इज इक्वल टू 155. सो ते सॉल्व करूयात. सेकंड वन, इथे आता आपण परत काय लिहिणार आहे, वी नो दॅट फाइंड एन वेन एम इज इक्वल टू 155. आपल्याला काय माहिती, इक्वेशन एम इज इक्वल टू 5/3n. सो एमची व्हॅल्यू घालू तिथे 155 इज इक्वल टू 5/3n. मग आता हे ते इथे गेल्यावर काय होणार आहेत, मल्टिप्लिकेशन राहणार आहेत. सो 155 इंटू 3 इज इक्वल टू 5n. मग एन आपल्याला फाईंड करायचं म्हणजे हा 5 पण आपल्याला घालवायला लागेल. सो हा इथे गेल्यावर काय होणार, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये एन बरोबर, इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सो इथे आपण आता सुरुवात अशी करूयात, एन इज इक्वल टू 155 इंटू 3/5. बरोबर आहे. 5ने ह्या नंबरला डिवाइड होईल, 155 आहे. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15 अँड 5 1 जा 5. म्हणजे पुढे आन्सर काय येत आहे, 31 इंटू 3. 31 इंटू 3 इज 3 3 3 1 जा 3, 3 3 जा 9, 93. मग आपल्याला एनची व्हॅल्यू काय मिळाली, एन इज इक्वल टू 93. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन काय आहे, वाय वेरीज इन्व्हर्सली विथ एक्स इफ वाय इज इक्वल टू 30 वेन एक्स इज इक्वल टू 12. फाइंड वाय वेन एक्स इज इक्वल टू 15 अँड एक्स वेन वाय इज इक्वल टू 18. हे पण आपलं सेम चॅप्टरमधलं आहे, व्हेरिएशनमधलं. आता इथे फक्त काय आहे, वाय वेरीज इन्व्हर्सली विथ एक्स. सो ते आपण लिहून घेऊ आधी. हियर वाय वेरीज इन्व्हर्सली विथ एक्स म्हणजे आपण काय लिहितो नेहमी 1/x लिहितो जेव्हा इन्व्हर्सली प्रपोर्शन असतं तेव्हा. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू काय येणार आहे, के इंटू 1/x. जेव्हा आपण हे साईन काढून ठेवतो तेव्हा काय इथे घेतो आपण, के. मग इथे काय लिहायचं आहे, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्याच्यानंतर मग आता व्हॅल्यू हे काय तयार होणार आहे, आपली इक्वेशन एक्स इकडे जाणार आहे मल्टिप्लिकेशनला. सो देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू के. मग एक्स वाय इज इक्वल टू के तयार झाल्यानंतर आपण आता काय करणार आहे, वाय आणि एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते आपण इथे घेणार आहे. सो एक्स काय आहे, 12 इंटू 30 इज इक्वल टू के. सो देअरफॉर किती येणार आहे हे, मग 12 0 जा 0, 12 3 जा 36. सो आपल्याला केची व्हॅल्यू काय मिळाली, के इज इक्वल टू 360. ही आपल्याला केची व्हॅल्यू मिळाली. मग आता आपण काय करणार आहे, या इक्वेशनमध्ये हे घालणार आहे. सो देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 360 म्हणजे हे काय मिळालं आपल्याला, इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग हेच इक्वेशन आपण आता पुढे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायला इथे वापरणार आहे. मग पहिल्या ह्याच्यात घेऊयात, फाइंड वाय वेन एक्स इज इक्वल टू 15. तर आपल्याला वाय फाइंड करायचा आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, वी नो दॅट एक्स वाय इज इक्वल टू 360. हे आपल्याला माहिती आहे, हे इक्वेशन आपण फाइंड केलेलं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग आता इथे काय घ्यायचं, आपण एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे. सो 15 इंटू वाय इज इक्वल टू 360. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू 360/15. सो इथे मग कशाने इथे जाईल आपण 5ने डिवाइड करून बघूयात. 5 3 जा 15, 5 7 जा 35, उरलाय 5 2 जा 10, 72/3. 72/3 इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा 12. म्हणजे इथे किती येणार आहे, 24. म्हणजे इथे आपल्याला वायची काय व्हॅल्यू मिळेल, देअरफॉर वाय इज इक्वल टू 24. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सेकंड बघूयात, फाइंड काय आहे, एक्स वेन वाय इज इक्वल टू 18. सो आता इथे आपण व्हॅल्यू घालूयात. वी नो दॅट एक्स वाय इज इक्वल टू 360. मग आता एक्स तर माहीत नाही आहे. सो एक्स इंटू 18 इज इक्वल टू 360.
सो इथं एक्स इथे 18 इथे मल्टिप्लिकेशनला म्हणजे इथे गेल्यावर काय होईल डिव्हिजनला, तो 360/18. आता 18ने आपण डायरेक्ट डिवाइड करू शकतो. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 0 जा 0. सो इथे काय आलं इज इक्वल टू 20. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 20 हे मिळालं आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट सॉल्व करू. बघा काय विचारलं आहे. ड्रॉ अ लाईन एल, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर. चला आता आपण आता हे कन्स्ट्रक्ट करूयात. पहिले आपण काय करायचं आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता हे लाईनवर दिसणार नाही म्हणून मी 2 लाईनच्या मध्ये ड्रॉ करते लाईन, म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, इथे मी 2 पॉईंट घेणार आहे. मग त्याशिवाय कारण आपण पॅरलल लाईन आपण दुसरी काढू शकणार नाही. सो इथे मी एक पॉईंट घेते ए आणि इथे घेते मी बी. ठीक आहे, तर आता ह्याच्यावरनं आपण सेट स्क्वेअरचा यूज करून एक तर 90 डिग्री अँगल काढू शकतो किंवा तुम्ही प्रोटेक्टर पण घेऊ शकता. ठीक आहे, तर इथे आता मी हे घेऊन इथे मी स्ट्रेट लाईन काढणार आहे एक. म्हणजे आपण जेव्हा परपेंडिक्युलर लाईन काढू तेव्हा आपल्याला डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. तो कशाने घ्यायचा आहे आपण, राऊंडरनी, म्हणजे मग आपल्याला पॅरलल लाईन काढता येईल. सो इथे आधी ठीक आहे, या लाईनवर आलं आहे बरोबर. आता इथे बरोबर 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे, म्हणजे ही आपण एक स्ट्रेट लाईन काढू शकतो. ठीक आहे, तशी इथे पण एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे, म्हणजे परपेंडिक्युलर काढून घ्यायचं आहे. सो या लाईनवर बरोबर इथे आलं पाहिजे, खालीवर नाही झालं पाहिजे, नाही तर चुकेल. हे बघा इथून या बी पॉईंटपासून एक स्ट्रेट लाईन येईल. ठीक आहे, या 2 आल्या. ह्या काय झाल्या, ह्या पण तुम्ही हे बघा ह्यानी पण घेऊ शकता तुम्ही. बरोबर 90 डिग्रीची झाली आहे ही लाईन परपेंडिक्युलर, आणि ही लाईन पण बरोबर 90 डिग्रीची झाली आहे. ठीक आहे, सो या परपेंडिक्युलर लाईन झाल्या 2. आता आपल्याला काय सांगितलं आहे, ॲट डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर. मग 3.5 आपण कशाने मेजर करायचं आहे, तर ते राऊंडरच्या मदतीने आपण काढणार आहोत. सो इथे 3.5 घेऊयात. ठीक आहे, 3.5 घेतलं. आता या दोन्ही पॉईंटवर ठेवले इथे आपण आर्क काढून घ्यायचे तिथे. आणि मग जे ते आर जिथे इंटरसेक्ट होतात 2 पॉईंटला, ती आपण लाईन जॉईन केल्यावर आपली काय मिळणार आहे आपल्याला, पॅरलल लाईन. सो ह्याच्यातनं आपण एक पॅरलल लाईन काढून घ्यायची या दोन्ही पॉईंटमधनं. ठीक आहे, कळलं आहे. आणि ह्याला लावून तुम्ही देऊ शकता ए बी इथे सी डी. ठीक आहे, आणि हे परपेंडिक्युलर दाखवायचे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फक्त फिल इन द ब्लँक्स आपल्याला करायचा आहे. हा कुठला आहे, इंडायसेसच्या ह्याच्यामधला आहे, चॅप्टर 3 मधला आहे हा क्वेश्चन. इथे बघा, नंबर 256 रेज टू 5/7 इज द रूट. कितवं रूट आहे हे, रूट म्हणजे आपण कुठला घेतो, खालचं 7th रूट ऑफ पॉवरला काय आहे वरती 5. सो 5th पॉवर ऑफ कुठल्या नंबरचं आहे, 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ कुठल्या नंबरचं आहे 256. चला 7th क्वेश्चन बघूयात. 7th आहे एक्सपांड. पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा तो लिहून घेऊ. 5x - 7 अँड 5x - 9. फॉर्म्युले तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेच असतील, त्यामुळे नसेल केली तर आत्ताही अजून वेळ आहे तुमच्याकडे, करून घ्या म्हणजे एक्झामला सोपं जाईल. मग फॉर्म्युला आहे हा x+a आणि x - b किंवा x + b. मग इथे आपल्याला आपण लिहून काय घ्यायचं आहे पहिले, हिअर x किती आहे, इथे 5x आहे, a किती आहे -7 आहे, आणि b किती आहे -9 आहे. सो वी नो दॅट, हे लिहून घ्या आता, फॉर्म्युला लिहून घ्या. वी नो दॅट, तुम्हाला फॉर्म्युला लिहून देते मी, रेड पेननेच लिहून देते म्हणजे कळेल, लक्षात राहील. x + a आणि x + b इज इक्वल टू x² + a + b × x + ab. लक्षात येईल हा फॉर्म्युला सगळ्यांच्या. ह्याप्रमाणे आता आपण इथे व्हॅल्यू पुट करून हे सोडवायचं आहे. सो देअरफॉर 5x - 7 5x - 9 इज इक्वल टू x² म्हणजे आता इथे काय येणार आहे 5x² प्लस a + b. a + b काय आहे, a काय आहे -7, b काय आहे -9, आणि x काय आहे 5x प्लस ab किती आहे -7 × -9 आहे हे. ठीक आहे, आता
सॉल्व करताना कसं करायचं आहे, 5x स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर किती येणार आहे 25, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस प्लस आता हे -7 -9 किती होतं, हे -7 -9 16 होतं बरोबर. सो -16 × 5x प्लस मायनस मायनस हे तर प्लस होणार आहे म्हणून इथे प्लसच येणार आहे. आणि 7 9 किती होतं 63. आता फक्त आपलं काय राहिलं आहे, हे सॉल्व करायचं राहिलं आहे. सो 25x² प्लस हे किती येणार आहे 16 5 × 80 म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे -80x प्लस 63 म्हणजेच फायनल आन्सर काय येणार आहे 25x² मायनस प्लस मायनस मायनस होईल -80x प्लस 63. ठीक आहे. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. सेकंड काय आहे 2x - 3y ब्रॅकेट क्यूब म्हणजे इथे आता कुठला फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे. चला फॉर्म्युला लिहून घेऊया इथे. वी नो दॅट a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b क्यूब. ठीक आहे. लक्षात येणं सगळ्यांच्या फॉर्म्युला. या फॉर्म्युलाप्रमाणे आपण सॉल्व करूयात. मग आता इथे a आणि b काय आहे ते पण लिहून घेऊ आपण. हिअर a इज इक्वल टू 2x अँड b इज इक्वल टू 3y. त्याप्रमाणे आता सॉल्व करूयात. सो देअरफॉर 2x - 3y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब म्हणजे काय 2xचा क्यूब मायनस 3 × a² म्हणजे काय 2xचा स्क्वेअर इंटू b 3y. ठीक आहे. मध्ये साईन नाही आहे म्हणजे काय मल्टिप्लिकेशन प्लस 3 × किती 2x आणि b म्हणजे काय 3yचा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे b क्यूब म्हणजे कशाचा क्यूब 3yचा क्यूब. ठीक आहे. इथपर्यंत कळलं आहे. आता पुढे सॉल्व करूयात हे सगळे. आता जे ब्रॅकेट्स आहेत ते सगळे सॉल्व करू. 2x क्यूब म्हणजे किती 2चा क्यूब किती येणार आहे 8 त्याच्यानंतर x³ मायनस 3 × आता इथे बघा 3 त्याच्यानंतर इंटू हे किती येणार आहे 2x² म्हणजे किती 4x² इंटू 3y. ठीक आहे. हे आपण नंतर हळूहळू सॉल्व करू. एकदम सॉल्व केलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. प्लस साईन घेतलं मग इथे परत आपण असंच लिहून घेऊया 3 × 2x इंटू 3चा क्यूब किती होतो 27 सॉरी 3चा स्क्वेअर किती होतो 9 आणि y² मायनस 3चा इथे क्यूब किती होतो 27y³ बरोबर. दोन्हीचा क्यूब घेतला इथे मी. आता हे सॉल्व करूयात. इज इक्वल टू 8x³ मायनस 4 3 किती येतात 12 3 36 म्हणजे 36 काय येणार आहे x² प्लस 9 2 18 आणि 18 3 54. सो 54 काय येणार आहे xy² मायनस 27y³. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट बघूयात. बघा पुढचं काय आहे a + 1/2 ब्रॅकेट क्यूब म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे लिहून घेऊ इथे. वी नो दॅट a + b³ फॉर्म्युला आहे ना हा. सो a + b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³. ठीक आहे. सो आता इथे म्हणजे काय आहे हिअर आपण काय लिहायचं a इज इक्वल टू तर एच आहे b इज इक्वल टू काय आहे 1/2. सो हिअर a इज इक्वल टू a अँड b इज इक्वल टू 1/2. सो देअरफॉर a + 1/2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू आता फॉर्म्युलामध्ये करूयात a³ म्हणजे a³ येईल कारण a इज इक्वल टू एच आहे प्लस 3a² येणार आहे. फक्त आपल्या इथे b सगळीकडे चेंज होणार आहे. b काय आहे 1/2 प्लस 3a इंटू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b³ काय आहे 1/2चा ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. सो इथे येणार a³ प्लस 3a² प्लस हे 3a असंच येणार आहे आणि ह्याचा काय होणार आहे खाली 2चा स्क्वेअर 4 प्लस 1/2चा क्यूब काय आहे 8. सो दिस इज अवर फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ड्रॉ अन ऑब्च्युस अँगल ट्रायंगल ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आता आपण ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढून घेऊ आधी एक.
तर तुम्ही तुमचा कितीही हवा तसा कितीही अँगल घेऊ शकता तुमच्या मनाने. इथे मी काय मेजर करणार नाही आहे, डायरेक्ट काढणार आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट अँगल ट्रायंगल काढून घेतला मी. एक मेजरमेंट काही घेतलं नाही आहे, तुम्ही तुमचा हवा तसा काढू शकता. आपल्याला फक्त काय दाखवायचं आहे, त्याच्या मीडियन्स काढायचे आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स काढायचा. आता मीडियन्स म्हणजे काय, मिड पॉईंट प्रत्येकाचा. मग मिड पॉईंट आपण कशाने काढतो, आपण त्याचं प्रत्येकाचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. सो आता आपण यांनी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊयात राऊंडरनी. तर पहिले खाली या लाईनचा काढू. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आपण काय करतो, हाफपेक्षा जास्त अंतर घेतो त्या लाईनचं आणि मग त्या लाईनचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. ह्याला नाव देऊन घेऊ आधी आपण, म्हणजे पॉईंट लक्षात येतील देताना. ABC. आता या लाईनचा पहिले बायसेक्टर काढूयात. आर्क काढून घ्यायचे दोन्ही साईडचे. आता B वरनं घेऊ. ठीक आहे, हे आर्क झाले. म्हणजे ह्याचा मिड पॉईंट हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यावर, ठीक आहे, हा ह्याचा म्हणजे हा BCचा मिड पॉईंट हा आला इथे आणि तो आपण जॉईन कुठून करणार आहे, A वरून. सो हा जॉईन करून घेऊ आधी. ठीक आहे, ही याची मीडियन झाली BCची. ठीक आहे, A वरनं. आता आपण ABचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूयात. सो इथे पण असंच थोडंसं जास्त अंतर घ्यायचं हाफपेक्षा आणि आर्क काढून घ्यायचे. सो हे आर्क काढून घेऊ इथे. A वरनं काढू. आता इथे येते B वरनं परत एकदा काढू, इथे जॉईन होतील. आता हे पण आपण बायसेक्टर आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आधी जॉईन करून घेऊया लाईननी, म्हणजे आपल्याला मिड पॉईंट मिळेल. ठीक आहे, सो हा मिड पॉईंट आपल्याला मिळाला आहे. तो आपण कुठे जॉईन करणार आहे, Cच्या ऑपोजिट साईडचा आहे तो. सो C वरनं जॉईन करणार आहे, तो ते जॉईन करून घेऊ आधी. आता कुठला राहिला आपला, ACचा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा राहिला आहे, तो काढून घेऊ. इथे आता बघा, इथे हाफपेक्षा थोडी मोठी घ्यायला लागेल जागा. ठीक आहे, ह्याला हाफपेक्षा जास्त. आता आपण बायसेक्टर काढूयात. ह्या लाईन्सने तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, म्हणून आधीच मीडियन काढून घ्या प्रत्येक एक बायसेक्टर काढून झाल्यावर. आता हे जॉईन करूयात. ठीक आहे, सो हा मिड पॉईंट आपल्याला मिळाला आहे. मग हा कुठनं काढणार आपण, B वरनं. थोडासा तिरका जातो आहे फक्त. ठीक आहे, सो हे काय मिळालं आपल्याला, हा कुठला मिळाला आपल्याला, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्याला आपण नाव देऊयात G. आणि हे जे आपण मिड पॉईंट काढले त्याला नाव देऊयात इथे, ह्याला देऊयात P, Q अँड R. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. ह्याची प्रॅक्टिस करा एकदा नीट, म्हणजे एक्झाममध्ये तुम्ही पटकन काढू शकाल. ह्याच्यात जास्त वेळ जाणार नाही जर हा क्वेश्चन आला तर. ठीक आहे, इथे पार्ट 1 मी ह्या एक्सरसाइजचा कंप्लीट केलेला आहे. आता पुढचे 9पासून जे क्वेश्चन आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.